पोलिसही हतबल झाले. ती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील तिचं सांत्वन केलं, तिला धीर दिला. मात्र तिच्या हाती काहीच लागलं नाही. एक बॅग बसमध्ये विसरून गेली आहे, तर 10 तोळे सोनं असणारी जी पर्स होती ती त्या पर्समधलं सोनं ती महिला घेऊन गेली आहे. ही वयोवृद्ध आजी अतिशय संकटात सापडली आहे. कारण खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर ती आजी होती एक बालविधवा. लहानपणापासूनच लग्न झाल्यानंतर नवरा मेला आणि तिच्या आईने सगळं जे काही सोनं आहे ते तिला केलं होतं, जे की सोनं जुनं होतं. ते गेल्या अनेक वर्षापासून आईची आठवण म्हणून ती वयोवृद्ध आजी सांभाळत होती. मात्र ते सोनं चोरल्या गेल्यानं त्या महिलेवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तिला येड लागल्यासारखं झालेलं सुद्धा पाहायला मिळतं आहे. कारण आजच्या घडीला ते 16 ते 17 लाख रुपयाचं सोनं नक्कीच आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि गुन्हे शाखेची टीम खऱ्या अर्थानं अशा चोरट्यांचा बंदोबस्त करेल का, हाच खरा प्रश्न आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत, चोऱ्या होणार नाहीत, याची काळजी नक्कीच संबंधित प्रवाशांचं आहेच.